हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 11वीचं युनिट नंबर 3, दॅट इज द बेसिक ॲनालिटिकल केमिस्ट्री. आणि आजचा आपला टॉपिक आहे सॉल्वंट एक्सट्रॅक्शन. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्टिलेशन पाहिलं होतं, या लेक्चरमध्ये आपण सॉल्वंट एक्सट्रॅक्शन आणि थोडं क्रोमॅटोग्राफीचं बेसिक आणि एक दोन त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते पाहू. ठीक आहे. सॉल्वंट एक्सट्रॅक्शन म्हणजे काय होतं? एक्सट्रॅक्शन म्हणजे काय? एक्सट्रॅक्शन म्हणजे वेगळी करून एखादी गोष्ट काढून घेणे किंवा सेपरेट करणे झालं. सॉल्वंट तर आपल्याला पाहायलाच आहे. आपण बघा रे, होते कसं, काय प्रिन्सिपल आहे किंवा कधी वापरता येते? वेन अन ऑर्गॅनिक सबस्टन्स इज प्रेझेंट. कोणता सबस्टन्स म्हटला त्यांनी? ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हटला. हा, वेन अन ऑर्गॅनिक सबस्टन्स इज प्रेझेंट इन एन ॲक्वियस सोल्युशन इट कॅन बी एक्सट्रॅक्टेड. तो एक्सट्रॅक्ट करता येतो म्हणते फ्रॉम द सोल्युशन, म्हणजे तो सोल्युशन मधून आपल्याला एक्सट्रॅक्ट करता येते, बाहेर काढता येते बाय शेकिंग इट विथ अन ऑर्गॅनिक सॉल्वंट. बघा एक्झाम्पल सिंपल सांगतो. सपोज तुम्ही एखादं सोल्युशन बनवलं, त्यामध्ये सोल्यूट आहे, सॉल्वंट आहे, वॉटर आणि एक सोल्युशन बनवलं. त्यात चुकून एक ऑर्गॅनिक सबस्टन्स त्याच्यामध्ये चुकून सोल्युबल झाला, पण तुम्हाला त्या ऑर्गॅनिक सबस्टन्स त्यात सोल्युबल नव्हता पाहिजे. तुम्ही त्या ऑर्गॅनिक सबस्टन्सला बाहेर काढू शकता, एक्सट्रॅक्ट करू शकता. कसं? त्या सोल्युशनला ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्स सोल्युबल आहे त्याला एखाद्या ऑर्गॅनिक सॉल्वंट सोबत मिक्स करून, शेक करून त्या ऑर्गॅनिक सबस्टन्सला ॲक्वियस सोल्युशनमधून ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये सोल्युबल करून त्याला ऑर्गॅनिक सॉल्वंट सेपरेट करून ते आपण करू शकतो. एक्झाम्पल देतो, ते समजून तुम्हाला. हेच आपण याच्यासाठी एक सेपरेटिंग फनेल वापरत असतो. सेपरेटरी फनेल म्हणतात त्याला. ही मोठी फनेल असते. यामध्ये काय करायचं, जे कंपोनंट तुम्हाला सेपरेट करायचं आहे, म्हणजे बघा जसं इथं ऑर्गॅनिक कंपाऊंड इन ॲक्वियस सोल्युशन म्हटलं आहे, म्हणजे एक सोल्युशन होतं त्याच्यामध्ये चुकून एक ऑर्गॅनिक सबस्टन्स आलेला आहे. हा ऑर्गॅनिक सबस्टन्स केलेला आहे. ठीक आहे. आणि तो ऑर्गॅनिक सबस्टन्स ॲक्वियस पेक्षा अजून कोणत्या ऑर्गॅनिक सॉल्वंट सोबत सोल्युबल होऊ शकतो हे शोधायचं आहे पहिले. हेच आता बघा कसं आहे, समजा हा बीकर आहे, ह्या बीकरमध्ये तुम्ही एक सोल्युशन बनवलं होतं. ठीक आहे. चुकून याच्यामध्ये एखादा सबस्टन्स ऑर्गॅनिक सबस्टन्स आला, तो डिझॉल्व्ह झाला. मग तुम्हाला आता त्या सोल्युशन मधून तो ऑर्गॅनिक सबस्टन्स बाहेर काढायचा आहे. मग मी काय करेन, हा जो ऑर्गॅनिक सबस्टन्स याच्यात सोल्युबल झालेला आहे, ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, त्यासाठी एखादं असं ऑर्गॅनिक सॉल्वंट शोधन ज्याच्यामध्ये तो ऑर्गॅनिक सबस्टन्स या सोल्युशन पेक्षा जास्त सोल्युबल होईल. मग जाहीरची गोष्ट आहे, तो सोल्युबल झाला का तो ऑर्गॅनिक सबस्टन्स त्या ऑर्गॅनिक सॉल्वंट सोबत चालला जाईल आणि आपल्याला फक्त सोल्युशन मिळेल जे आपल्याला सेपरेट करायचं होतं. हेच मी काय करतो, सेपरेटरी फनेलमध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्स असलेलं जे सोल्युशन आहे ते टाकेल. त्यानंतर वरून ऑर्गॅनिक सॉल्वंट टाकेल. हे ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे आणि वरून झाकण बंद करा. काय होईल, ह्याच्यामध्ये जो ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहे, जो सोल्युबल आहे सध्या, तो नाहीतरी ॲक्वियस सोल्युशन मध्ये फार जास्त सोल्युबल नव्हता, पण त्याचं सोल्युबिलिटी जास्तीत जास्त ऑर्गॅनिक सॉल्वंट मध्ये होतं. मी काय करेन, जे सोल्युशन मला सेपरेट करायचं ते प्लस त्याच्यावर ऑर्गॅनिक लेअर ठेवेल, म्हणजे जे लिक्विड फॉर्म मध्ये आहे ते झाकण बंद करून त्याला खूप जास्त शेक करायचं बिफोर एक्सट्रॅक्शन, म्हणजे शेक करण्याच्या आधी. आता शेक जेव्हा मी केलं, ते स्टँडवर असं शांत होऊ दिलं, काय होईल, ॲक्वियस लेअर मध्ये जो ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, जो याच्यामध्ये सोल्युबल तो होता पण एवढा जास्त नाही, तो आता कशामध्ये सोल्युबल झाला, या ऑर्गॅनिक सॉल्वंट मध्ये तो झाला आता सोल्युबल. आणि मग मी काय करेन, हे इथे एक असं एखादं भांडं घेईल, पात्र घेईल, ज्याच्यामध्ये सेपरेट करता येईल. हा कॉक असा सोडेल, इथपर्यंत हे जर आलं तर इथं बंद करून देईल, म्हणजे ऑर्गॅनिक मला जे सॉल्वंट आहे तो बाहेर निघाला आणि ॲक्वियस लेअर म्हणजे ॲक्वियस सोल्युशन जे आहे ते माझं सेपरेट झालं. मग तुम्ही म्हणाल की आता याच्यामध्ये ऑर्गॅनिक जो सबस्टन्स आहे तो याच्यात सोल्युबल झाला, तो याच्यातही नव्हता पाहिजे आम्हाला. मग अशा वेळेस इथे डिस्टिलेशन असेंब्ली लावायची. डिस्टिलेशन असेंब्ली लावल्यानंतर तुम्ही काय करा, याच्यामधलं जो सॉल्वंट आहे ऑर्गॅनिक सॉल्वंट तो बाहेर निघेल आणि जो ऑर्गॅनिक कंपाऊंड त्यात सोल्युबल झालेला तो वेगळा होईल. का बॉइलिंग पॉईंटच्या डिफरन्सनुसार तुम्ही त्याला डिस्टिलेशन प्रोसेस थ्रू सेपरेट करू शकता. हे अशा वेळेनं हे सॉल्वंट एक्सट्रॅक्शन टेक्निक आहे. यानंतर पाहू आपण क्रोमॅटोग्राफी. ठीक आहे. आता बघूया आपण क्रोमॅटोग्राफी. पॉईंट नंबर आहे 3.5. बघा लक्षात घ्या, 3.5 हा तुम्हाला 11वीला यावेळेस एक्झामला विचारणार नाही, पण मी बेसिक्स तुम्हाला सांगून राहिलो. हा पॉईंट तुम्हाला यावर्षी एक्झामला नाही. बघा क्रोमॅटोग्राफी टेक्निक कधी यूज होते, जर तुम्हाला एखादा कंपोनंटचे मिक्सचर म्हणजे कंपोनंट ऑफ मिक्सचर सेपरेट करायचे आहे और किंवा प्युरिफाय करायचे आहे. सपोज एखादा जर मिक्सचर आहे, मिक्सचर कशाला बनला, सपोज A + B असं दोन्ही मिक्स झाले. आता हा एक वेगळा सेपरेट कंपोनंट आहे, हा
सेपरेट वेगळा कंपोनंट आहे. दोन्ही जर मिक्स झाले तर काय झालं मिक्सचर. फक्त ए असेल तर मिक्सचर नाही, फक्त बी असतं तर मिक्सचर नाही. मग या दोघांनाही जर सेपरेट करायचं आहे किंवा एखादा जर का कंपाऊंड आहे सपोज XYZ नावाचा, त्याला जर प्युरिफाय करायचं असेल तरी हे टेक्निक तुम्ही वापरू शकता क्रोमॅटोग्राफी. आता बघा रे, क्रोमॅटोग्राफी ग्रीक वर्ड नुसार क्रोमा म्हणजे होते कलर, क्रोमाचा अर्थ होते कलर आणि ग्राफी म्हणजे टू राईट. आता ही जी क्रोमॅटोग्राफी आहे हे डेव्हलप केली होती मायकल टी स्वेटनं. मायकल टी स्वेट 1903 च्या काळामध्ये, जसं मी वाचलंय त्यानुसार आहे. त्याबरोबर मायकल टी स्वेट हे बॉटनिस्ट होते म्हणजे ते प्लांटचा स्टडी करायचे आणि त्यांना कधी ही टेक्निक शोधली जेव्हा त्यांना कलरिंग मॅटर जे प्लांटमध्ये प्रेझेंट असते त्यांना सेपरेट करण्यासाठी त्यांनी ही टेक्निक शोधली होती. आता बघा रे, क्रोमॅटोग्राफी मध्ये जर तुम्ही पाहिले तर 2 फेजेस असतात. पहिला फेज असते स्टेशनरी आणि दुसरा फेज असते मोबाईल. स्टेशनरी म्हणजे त्या शब्दाचा अर्थ होतो एका ठिकाणी स्थिर असते स्टेशनरी, आणि मोबाईल म्हणजे जी मूव्ह होऊ शकते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते, त्याला आपण म्हणतो मोबाईल. हे जे जनरल आहे. आता क्रोमॅटोग्राफी जे आहे या युनिट मध्ये 11वी मध्ये तुम्हाला जे टाइप्स किती दिलेले आहेत ते पहा. पहिले तर आपण बघू काय क्रोमॅटोग्राफीचे टाइप्स किती आहेत. जनरली तुम्हाला 2 टाइप्स बोलल्या गेलेले आहेत. ठीक आहे, एक आहे ऍब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आणि एक आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. एक आहे ऍब्झॉर्प्शन, पार्टिशन. ऍब्झॉर्प्शनचे डबल 2 एक्झाम्पल तुम्हाला सिलेबसला दिलेले आहे. पार्टिशनचा एकच दिलेला आहे. जसा आहे, पहिलं एक्झाम्पल कॉलम आणि दुसरा आहे TLC. पेपर क्रोमॅटोग्राफी इज द एक्झाम्पल ऑफ पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. म्हणजे इथं फक्त एकच एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला, पेपर क्रोमॅटोग्राफी. यातला आपण कॉलम क्रोमॅटोग्राफी समजून घेऊया. त्यानंतर TLC आणि पेपर क्रोमॅटोग्राफी मी नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून सांगेन. ठीक आहे, यानंतर चालू करतो मी ऍब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी, त्याच्यामध्ये कॉलम क्रोमॅटोग्राफी. आता बघूया आपण ऍब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आणि या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. ऍब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीचे 2 एक्झाम्पल आहे. पहिला आहे कॉलम क्रोमॅटोग्राफी आणि त्यानंतरचं सेकंड एक्झाम्पल आहे TLC. तर बघा रे, मी तुम्हाला क्रोमॅटोग्राफी बद्दल फार डिटेलमध्ये काय सांगितलं नाही, कोण कधी तुमच्या सिलेबसला नाही. विशेषतः त्याच्यामध्ये फार फक्त 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत, फेजेस क्रोमॅटोग्राफीचे आणि कशासाठी यूज होते, बस ते टेक्निक. ठीक आहे, बघा रे, कॉलम क्रोमॅटोग्राफीमध्ये सुद्धा 2 फेजेस असतात. एक असते स्टेशनरी, जी राहील सॉलिड, आणि दुसरी राहते मोबाईल, जी राहते लिक्विड, समटाइम गॅस, पण आपण लिक्विड असतो. बघा रे, कॉलम क्रोमॅटोग्राफी काय, बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शियल ऍब्झॉर्प्शन. बघा रे, एखादी गोष्ट जर जास्त ऍब्झॉर्ब होत असेल तर ती गोष्ट त्या ठिकाणी जास्त स्टिकी होते. बघा, ऍब्झॉर्प्शन वेगळी गोष्ट आहे, ऍब्झॉर्प्शन वेगळी गोष्ट आहे. ऍब्झॉर्प्शन म्हणजे कसं, जर का एखाद्या काचावर पाणी पडत असेल काही ड्रॉपलेट जर तिथं चिपकून राहत असेल थोडेफार, ते ऍब्झॉर्प्शन झालं. पण जर का तेच पाणी तुम्ही एखाद्या कापडावर किंवा कपड्यावर टाकले तर ते पाणी कपडा ऍब्झॉर्ब करते. तर हे ऍब्झॉर्प्शन वेगळं आहे, पण इथं आपण ऍडझॉर्प्शन बोलतो. ऍडझॉर्प्शन, एखादी गोष्ट ऍब्झॉर्ब होणे. ऍब्झॉर्ब होणे म्हणजे सरफेसवर राहणे, सरफेसच्या अंदर जाणार नाही. हेन्स द ऍडझॉर्प्शन इज द सरफेस फिनोमेना. बघा रे, हे याच्यावर बेसिस आहे. बघा आता काय कॉलम क्रोमॅटोग्राफी होते कसं, एक लक्षात घ्या, एक्झाम्पल सांगेन तुम्हाला. तुम्ही स्विमर्स तर पाहिले असेल, स्विमिंग करणारे ऑलिम्पिकमध्ये असे हे असतात आणि इथं हे स्विमर्स असतात, XYZ जे काही असेल ते. माझं ड्रॉइंग फार सुंदर नाही, आणि त्यांना 3, 2, 1 म्हटल्यानंतर सारख्या उड्या मारावं लागतं आणि त्या डिझायर पोझिशन पर्यंत पोहोचावं लागते टू सिक्युअर फर्स्ट रँक, सेकंड रँक, जे काही त्यांचं जे मेडल असेल त्यानुसार. तर आता कसं होईल, सगळ्यांनी सारख्या वेळेनुसार उड्या टाकल्या, ठीक आहे, मानल्या 3, 2, 1 सगळ्यांनी सारख्यानुसार केल्या. रेसी लावायच्या नंतर सारख्या टाइमनुसार सगळ्यांना पळवावं लावावं लागतं. पण असं तर होत नाही ना, सगळे सारख्याच नंबरला पहिला नंबर नाही. काहून का, ज्याची जेवढी कुवत, सपोज हा व्यक्ती आहे, हा पोहोचण्यामध्ये फार, हा A, हा B, हा C, सपोज हा जो A आहे हा फार फास्ट आहे, म्हणजे फार फास्ट आहे असं समजू आपण. तो या पर्यंत पोहोचलाय विदिन, मला वाटते 20 सेकंद घेऊ आपण असं म्हणून 20 सेकंद मध्ये तो या पोझिशन पर्यंत पोहोचला. B हा जो आहे इथपर्यंत पोहोचला आणि C जो आहे तो त्याच्यापेक्षा हळू स्विमर आहे, त्यामध्ये जास्त पोहोचला नाही. ठीक आहे, जायची गोष्ट Aचा फर्स्ट नंबर येईल. पण असं का बरं झालं, कारण त्यांची कुवत, त्यांची क्षमता
एखाद्याची जेवढी क्षमता असेल तेवढाच तो काम करते, हेच याची क्षमता होती त्यामुळे तो तेवढ्या सेकंदामध्ये समोर गेला. याचंही असंच आहे ॲब्झॉर्प्शनचं. एखादी गोष्ट किती वेळपर्यंत ॲब्झॉर्ब होईल आणि कोणत्या लेवलने ॲब्झॉर्ब होईल डिपेंड त्याची ॲब्झॉर्प्शन पॉवर किती आहे त्या गोष्टीसोबत. हे बघा इथं काय करावं लागते, जी गोष्ट मला सेपरेट करायची आहे, सपोज A-B+C नावाचं मिश्रण आहे, कंपोनंट आहे मिक्स झाले, हे मिक्सचर आहे कशा कशाचं काय कोणकोणते कंपोनंट आहे मिक्सचरमध्ये A, B आणि C चुकून मिक्स झाले. मी काय कराल, एखादा सॉल्व्हंट घेईन ज्याच्यामध्ये ते तिन्ही सोल्युबल असं त्याचं सोल्युशन बनवतो. ठीक आहे. नाव आता जे माझ्याकडे इम्प्युरिटी मिक्सचर होतं, इम्प्युरिटी म्हणण्यापेक्षा मिक्सचर आहे ABC न बनलेलं, ते मी अशा एका सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह केलं ज्यामध्ये तिन्ही सॉल्व्हंट डिझॉल्व्ह होईल. आता इथं जे आपण बोललो आहे स्टेशनरी फेज हे सॉलिड आहे, एक तर हे सॉलिड मध्ये काय राहते, ते अल्युमिना राहते और सिलिका जेल. सिलिका जेल राहते असं जेल सारखा राहते ना, लिक्विड राहत ना खूप जास्त सॉलिड राहत. हे असं एक ग्लासची हॉलो ट्यूब असते अशी मोठीशी, त्याच्यामध्ये सिलिका जेल किंवा अल्युमिना असं भरून ठेवतात, त्याला थोडंफार राहू देतात कशासाठी सेटल व्हायला, नंतर तो थोडाफार असं सॉलिडिफाईड बनतो. नंतर हे झाली आपली स्टेशनरी फेज म्हणजे ऍड्झॉर्बेंट, एक तर अल्युमिना वापरा किंवा सिलिका जेल, हे झाली आपली स्टेशनरी फेज. इथं ग्लास वूड म्हणजे असं जे असं थोडंफार कापसासारखं आहे ते लावा जेणेकरून कम्प्लीट कोणतीही गोष्ट पूर्ण खाली येणार नाही. आणि इथं स्टॉप कॉक आहे, जसं तो आपण ऍडजस्ट करून त्यानुसार लिक्विड कोणते जे सॉल्व्हंट होतं ते खाली येईल किंवा नाही येईल. काय होईल की याच्यामध्ये हे जे आहे, हे जे मिश्रण आहे A, B आणि C चं जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये पोर करून टाका. काय बघा आता इथं त्या तीन टाकले A, B, C तीन टाकले. ओके. आणि नंतर वरून अजून ते सॉल्व्हंट टाका जेणेकरून ते खाली खाली सरकले पाहिजे. आता डिपेंड आहे कोणाचा ऍब्झॉर्प्शन जास्त आहे. सपोज जर का A, B आणि C आहे, याचा ऍब्झॉर्प्शन जर का जास्त आहे ह्या लेवलला आहे, B चा ऍब्झॉर्प्शन जर पाहिलं तर या लेवलला आहे आणि C चा जर ऍब्झॉर्प्शन पाहिलं तर या लेवलला आहे. म्हणजे C फार जास्त याला स्टिकी राहणार नाही, चिपकून राहणार नाही, तो पटकन खाली येईल. B जो आहे तो थोडा वेळ लागेल थोड्या याला, A फार जास्त लवकर खाली येणार नाही. सपोज आफ्टर सम टाइम ठीक आहे इथपर्यंत पोहोचला, मग A याला A म्हणू, हा इथपर्यंत पोहोचला B याला B म्हणू आणि इथपर्यंत पोहोचला रे C. सपोज जर मग आता फार असा टाइम झाला, आता मी काय करेल, हे जर इथपर्यंत पोहोचले तर अजून याच्यामध्ये सॉल्व्हंट टाकेल. का बरं, कोणतंही सॉल्व्हंट ज्याच्यामध्ये आपण सोल्युशन बनवलं आहे ते कशाचं, मिश्रणचं, तर ते अजून पटकन खाली आलं पाहिजे यासाठी. हेन्स आता काय होईल, सपोज हा A इथं आला, इथपर्यंत आला, जसा तो आलाच होता हा A झाला, B इथपर्यंत येऊन गेला, अजून खाली थोडंफार सॉल्व्हंट ऍड केल्याच्यानं तो खाली खाली सरकला आणि C इथपर्यंत येऊन गेला. बघा C चा ऍब्झॉर्प्शन कमी आहे त्यामुळे तो अल्युमिना सोबत जास्त ऍब्झॉर्ब झाला, मी जसं सॉल्व्हंट टाकत होतो तो खाली आला. आता ज्यानुसार तुम्ही जर इथं जर एखादं काही बिकर घ्या म्हणा किंवा काही घ्या, याच्यामध्ये तुम्ही हा जो स्टॉक जर ऑन केला तर सरळ सरळ ते खाली येईल. हेच तुम्ही C सेपरेट कराल, यानुसार B सेपरेट कराल, यानंतर A सेपरेट कराल. दिस इज द टेक्निक कॉल्ड ॲज द कॉलम क्रोमॅटोग्राफी. कॉलम का बरं, कारण सरळ कॉलम आहे, सरळ रेषा आहे, त्यामुळे कॉलम क्रोमॅटोग्राफी आहे. यामध्ये फेजेस महत्त्वाचे असतात. दिस इज कॉल्ड ॲज द कॉलम क्रोमॅटोग्राफी. अशा वेळेनं कॉलम क्रोमॅटोग्राफीनं कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर सेपरेट केलं जाते आणि त्यासाठी जे प्रिन्सिपल आहे ते ॲड्झॉर्प्शन प्रिन्सिपल. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये एवढंच भेटा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण TLC आणि नंतर मग पेपर क्रोमॅटोग्राफी बघू आणि हा युनिट संपू. ठीक आहे, तिथपर्यंत धन्यवाद. काही प्रश्न असेल तर विचारा आणि आपला रेग्युलर अभ्यास चालू ठेवा.